म्हटलं की पाय स्वतःच्या डोक्यात साहेब उचलले जातं आता आपण करून अण्णा यांना पुढे जाऊ दे नाही तर बसून विधानसभेच्या निवडणुका लढायच्या पिटिशन दाखल झाली आहे. पिटिशनच्या आधी राहून म्हटलं तुम्ही यांना अपॉइंटमेंट देऊन टाका. बाहेरच्या ठिकाणी केलेले आहे की कोर्टाच्या निर्णयाच्या आधी राहून आम्ही तुम्हाला सगळं अपॉइंटमेंट ऑर्डर देतो. या मुलांना नाही दिली. जेवढे आदिवासी मुलं होते तेवढे तसे आणि जे बाकीचे होते ते त्यांना ऑर्डर देऊन मोकळे झाले. असं कोण म्हणतोय? आमचं 2023ला पण आम्ही लॉंग मार्च काढून तिथंपर्यंत गेलो. त्याच्यानंतर 2023चा म्हणतो. 2023ला तेव्हा काही इलेक्शन नव्हतंच. आम्ही लॉंग मार्च काढून तिथं गेलो. सरकारने अर्ध्या रस्त्यातच मागण्या सगळ्या मान्य करण्याचं नाटक केलं. त्याच्यातल्या काही मागण्या पूर्ण झाल्या, बाकीच्या मागण्या त्या लोंबकळत राहिल्या. आणि असं तुमचं जे म्हणजे आहे, कोणाचं जर म्हणणं असेल की इलेक्शन आलं की आम्ही तर 3 लोक आम्ही कशाला एकत्र राहू? 3 पक्ष एकत्र राहण्याचं कारणच नाही. तेव्हा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काही नाही. आज ह्या मुलांचा प्रश्न ऐरणीवर आहे. ह्या मुलांचं अजून 2 महिने राहिले तर 3-4 मुलांचं येतबार होणार आहे. तर ह्याच्याकडे कोणीच पाहायचं नाही का? त्यांनी दिली पाहिजे ना भेट. आम्ही तिथं जाऊन त्यांच्या दारासमोर शिरवाळ साहेब 3 तास उभे राहिले, मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली नाही. आता आम्ही उपोषण करतोय, आम्ही इथं बसून मुख्यमंत्र्याला तिथं भेटायला जायचं, हे उपोषण सोडून असं तर होणार नाही. आमचं उपोषण तर 28पर्यंत चालूच राहणार. 28च्या पुढे पण चालेल, परंतु 28पर्यंत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. 28पर्यंत त्याच्या अगोदर याच्यावरती चर्चा होऊन मार्ग निघाला तर ठीक, नाही तर ह्या आंदोलनाची तीव्रता पण वाढेल. आम्ही काय उपोषण सोडणार नाही. आम्ही आता हा म्हणजे आमचा उपोषणाचा शेवटचा म्हणजे खरं म्हणजे आम्ही उपोषण कधी पाळतच नाही. शेड्यूल कास्ट म्हणा, शेड्यूल ट्राईबचे उपोषणावर कोणाचाच भरोसा नाही. बाबासाहेबांनी पण सांगितलं की उपोषण करणं हे काही योग्य नाही आहे. लढायचं असेल तर पोटात अन्न पाहिजे आणि म्हणून आम्ही हा शेवटचा मार्ग म्हणून स्वीकारलेला आहे. आणि आज आम्ही उपोषणाच्या 4थ्या दिवशी आहोत. जर सरकार आणि आज ते जे काही शेतकरी म्हणायचे आमचा माल वगैरे खराब होतोय, सगळे रस्ते मोकळे केलेले आहेत. आणि 28 तारखेला संबंध महाराष्ट्रातून आता आदिवासी लोक हे इथं बोलवलेले आहेत, ते येणारच आहेत. आणि त्या आंदोलनानंतर सरकार काय भूमिका घेते त्या आंदोलनापर्यंत जर सरकारने काही पॉझिटिव्ह भूमिका घेतली नाही तर आमचा पुढचा प्रश्न जसं बाळासाहेबांनी सुचवलं की मुख्यमंत्र्यांच्या दारातच जाऊन बसा, हा एक पर्याय होऊ शकतो. अजून दुसरे आम्ही जे काही आंदोलन चक्काजामचे मागे घेतलेलं आहे ते परत चालू होऊ शकतं आहे आणि ते महाराष्ट्रव्यापी चालू होईल. आणि म्हणून
सरकारने पण अंत पाहता कामा नये. हे जे काही बाळासाहेबांसारखे ताकदवान माणसं जेव्हा एखाद्या आंदोलनामध्ये उतरतात, त्या आंदोलनामध्ये एक वेगळी ऊर्जा तयार होते, त्याला जोर येतोय. आणि बाळासाहेबांचे काही कार्यकर्त्यांनी जर आम्हाला पाठिंबा दिला तर अजून आमच्या ह्या आपल्या विस्कळीत असलेला आदिवासी समाज हा एकत्र येऊन परत एक मोठी ताकद निर्माण होऊ शकते आणि सरकारला वटणीवर आणू शकतो. आता महाविकास आघाडीचे काही लोक इथं येऊन गेले, म्हणजे तसं पाठिंबा देऊन गेले. आपल्या आंदोलनामध्ये सक्रिय होण्याची त्यांनी इच्छा प्रदर्शित केली. आता बाळासाहेब तर स्वतः झाले. बाळासाहेब म्हणजे एक मोठा पक्ष आहे आणि ते इथं आले. आम्हाला अजून ह्या आंदोलनामध्ये फार मोठी ताकद मिळाली असं आम्ही समजतो. आणि 4 दिवस झाले आपण इथे उपोषणाला बसले. नाशिक गुजरात महामार्ग देखील ठप्प होता 4 दिवसापासून. रस्ता रोको काही विचार करणार आहात का? मागे आपले ऑफर दिलेली आहे, परंतु हा पक्षीय प्रश्न आहे. प्रत्येक जण आम्ही जरी इथं बसलो तरी शेवटी हे कोणाशी आघाडी करायची किंवा कोणाबरोबर इलेक्शन लढवायचं हे सगळ्यांच्या एकमताने त्यांचे सगळ्यांचे मतं एकत्र झाले तरच संसार चालू शकतोय. ऑफरवरती आपण काही वरिष्ठांची चर्चा करणार आहात का? आपल्या मातृत्वाच्या वरिष्ठ आम्ही करू ना, करू. बाळासाहेबांची सूचना आम्ही आमच्या वरिष्ठ पातळीवरती सांगू. तसं आता ह्या उपोषणाच्या संदर्भात तर आम्ही तिघे पक्षाचे 3 लोक आहोत. पण तुमच्या एका बाजूला महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहेत, एका बाजूला साहेबांचं जी सूचना आहे, साहेबांची सूचना आहे ती त्यांनी व्यक्त केलेली भावना आहे ती आपल्या मागासवर्गीय जेवढे लोक आहेत तेवढ्यांच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. परंतु आमचा CPMचं जे त्यांनी CPMच्या बद्दल सांगितलं, आम्ही काय इथं एका पक्षाचे म्हणून इथं उपोषणाला बसलो नाही. हे शिवसेनेचे आहेत, तिकडे राष्ट्रवादीचे आहेत. साहेबांनी सांगितलं ती पक्षीय पॉलिसी सांगितली आणि मला वाटतंय की कुठल्या पक्षामध्ये कोण आहे त्याच्यापेक्षा आमचं जर क्लिअर कट म्हणणं आहे, जसं विविध गटामध्ये RPI आणि शेड्यूल कास्ट विभागलेली आहे, तसं आपले आदिवासीसुद्धा विविध पक्षाच्या कडे ते बसलेले आहेत. आणि हे जोपर्यंत एकत्र येत नाही किंवा त्यांच्या कुठल्या प्रश्नावर, जसं बाळासाहेबांनी सांगितलं की विधानसभेमध्ये पूर्वी एखादा आदिवासींच्या विरोधातला प्रश्न निघाला तर सगळे एकत्र यायचे. शेड्यूल कास्टच्या विरोधात प्रश्न निघाला, शेड्यूल कास्टचे आदिवासी सगळे दोन्ही गट मिळून एकत्र यायचे. आता तसं राहिलेलं नाही. कोणाला पैसे मिळतात, कोणाचं बजेट मिळतंय, याच्यामध्ये त्यांचे दिवस जातात. आणि म्हणून बाळासाहेबांनी सांगितलेली जी काही सूचना आहे ती नक्कीच ह्या मागासवर्गीयांना ती अत्यंत मोलाची आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबमधले सगळे गट, सगळे अनुसूचित जमाती ह्या जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती अन्याय होतच राहणार. आणि हे अन्याय जर दूर करायचे असतील तर सगळे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे जर महाराष्ट्रात एकत्र झाले तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीसुद्धा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचा होऊ शकतोय. परंतु तशी आतापर्यंत एकजूट कधी दिसून आलेली नाही. पण आता त्यांनी तुम्हाला ऑफर केली यावं अशी देखील आपल्याला विनंती केलेली आहे. मी केरळातली आणि पश्चिम बंगालमधली नाही करत आहे. महाराष्ट्रातलं असणारं जे आहे त्यांनी, ज्याला आपण म्हणतो की जुन्या पद्धतीचं असणारं ज्याला हे म्हणतो आपण, त्याच्या पद्धतीनं लग्न झालं, तिथून ज्यांचं काडीमोड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांची नवीन सोयीची होऊ शकत नाही असं मी त्यांना सांगतो. ती काडीमोड त्यांनी करावी अशी त्यांना विनंती करतो. तुमच्याकडनं आग्रह असणार आहे का? माझ्याकडून आग्रह आहेच. काडीमोडची वाट बघणार आपण नाही तर कशी काय त्यांच्याशी आम्ही लग्न करू. चालेल, ओके, थँक्यू. तर मुख्यमंत्र्यांची माझी ज्यावेळी भेट होईल त्यावेळी त्यांचं लक्षात आणून देणार आहे आणि त्याच्यामध्ये लक्ष घालून सोडवता येईल का यायचं तुम्हाला
माकड जे आहे आता जे डावे पक्ष जे आहे त्यांचं त्याला जुन्या पद्धतीचं असणारं म्हटलं तर त्यांचं लग्न आता काँग्रेसबरोबर झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याची आदिवासी आमदार काबरी या आपल्याला काय कारणं वाटतं? माझं म्हणणं असं आहे की आदिवासी आमदार पूर्वीसारखी एकत्र असले तर त्यांना उपोषण करण्याची गरजही बाकी नसते. परंतु आदिवासी आमदारामध्ये नसल्यामुळे ते शासनाला दम देत नाही. तुमचं सरकार आणि पाडू शकतो. पूर्वी आदिवासी आमदार हे ताकद ठेवत होते की तुम्ही आमचा बजेट पळवला विधानसभेमध्ये विरोधी पक्षाला धरून आणि तुमचं सरकार पाडू शकतो अशी धमकी जुने आदिवासी आमदार देताना त्या ठिकाणी पाहिलेलं 80 साली असेल 85 साली असेल 90 साली असेल त्या काळचे आमदार जे आहेत ते सरकारला सरळ सांगत होते की आदिवासी बजेट तुम्ही वर्ग केला कुठेही तर तुमचं सरकार गेलं म्हणून समजा. आत्ताचा आमदार कसं दम देत नसल्यामुळे उपोषण करताय आदिवासींमध्ये उपोषण करण्याची पाळी आदिवासी जे आंदोलनकर्ते आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की कोर्टामध्ये केस दाखल करण्यात आलेली आहे पण कुठलीही ऑर्डर झालेली नाही. गोष्ट असं आहे की हा स्रोत आहे सरकारचा. हा एकदा स्रोत आला की त्याच्यापैकी 7.5% हे आदिवासींवरती खर्च करण्याचं घटनेची बांधणी आहे आणि घटने बंधन आहे. तो निधी प्रत्येक वेळेस बजेटमध्ये ठेवला जातो. यावेळेस तो असणारा बजेट 70,000 कोटीचा बजेट आहे. तेव्हा हा 70,000 कोटीचा आदिवासी समाजावरती आरक्षित केलेला बजेट कशावरती खर्च केला याचं विवरण शासनाने द्यावं. ठीक आहे, मी असं म्हणालो की नाशिक हे सेंटर करण्याच्या ऐवजी मुख्यमंत्र्यांचं ऑफिस हेच तुम्ही सेंटर केलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांचं ऑफिस हे जर सेंटर केलं तर मग जनतेसमोर 7.5% बजेट हे आदिवासींसाठी राखीव आहे आणि त्याचा आपण उपयोग कसा केलात याची विचारणा त्या ठिकाणी सुरुवात होईल. लाडकी बहिणीची योजना जी आहे त्याच्यामध्ये आदिवासी विभागाचा फंड डायव्हर्ट झाला आहे का याची सुद्धा चर्चा त्या ठिकाणी सुरुवात होईल आणि ती सुरुवात झाली आणि ती सुरुवात केली की आदिवासींचे प्रश्न सुटायला सुरुवात होतील असं मी त्या ठिकाणी मानतो. नाही तर हा फंड आला कुठून याचा खुलासा तरी शासनाला विचारला पाहिजे. वर्षभराची तरतूद केली हे बरोबर आहे, कुठल्या खात्यातला तुम्ही पैसा वर्ग केलेला आहे याचा खुलासा करा. समाज कल्याण खात्यातला पैसा वर्ग केला आहे, आदिवासी विभागातला खर्च केला आहे, हेल्थ डिपार्टमेंटला तुम्ही असणारा खर्च केला आहे, PWDमधला असणारा तुम्ही या ठिकाणी वळवला आहे का याचा खुलासा त्यांनी करावा. कशा पद्धतीने या पैसा भरतीबाबत आपण देखील यापुढे आवाज उठवणार? ते एक पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की आदिवासींचं असणारं एक वेगळं बजेट आहे आणि ते बजेट 7.5% या प्रमाणात आहे. महाराष्ट्र शासनाचं बजेट हे असणारं 6 लाख कोटीचं असणारं बजेट आहे. 7% जर आपण असणारं धरलं तर हे बजेट 70,000 कोटीवरती त्या ठिकाणी येत आहे. शासनाला आम्ही असणारं अनेक वेळा असणारं म्हणालेलो आहोत की त्याच्यापैकी 10,000 कोटी जे आहेत हे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीच
आपण एक्सक्लुसिव्हली त्या ठिकाणी ठेवले पाहिजेत, जेणेकरून मग आश्रमशाळा किंवा खाजगी शाळा ज्या आहेत किंवा सरकारी शाळा ज्या आहेत या व्यवस्थितरित्याने त्या ठिकाणी चालू शकतात आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण त्या ठिकाणी येऊ शकतं. दुर्दैवाने मी असं म्हणेन की या सरकारला आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्येची जाणीव नाही अशी परिस्थिती आहे. अनेक वर्ष DBT जी आहे याला विद्यार्थी विरोध करतोय, परंतु आपले स्वतःचे कॉन्ट्रॅक्टर चालले पाहिजेत म्हणून त्यांनी DBT त्या ठिकाणी बंद केली अशी परिस्थिती आहे. दुसरं, मध्यंतरी शासनाने 1,25,000 बोगस आदिवासी सर्टिफिकेटवरती लागलेले आहेत असं विधानसभेमध्ये विधान त्या ठिकाणी केलं होतं. त्याच्यापैकी पेशा इलाक्यामध्ये भरती करायची असेल तर फक्त 12,500 विद्यार्थी म्हणजे 12,500 एम्प्लॉईज या भरती कराव्या लागतील. शासनाने 1,25,000 जे बोगस होते त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये घातलं आणि ह्या वेकंट झालेल्या जागेवरती शासनाने भरती केलेली नाही. त्याच्यापैकी 12,500 जागा ज्या आहेत ह्या पेशा ज्या ज्या ठिकाणी लागू होतो म्हणजे OT एरिया जो आहे, TP एरिया जो आहे, त्या TP एरियामध्ये जो लागू होतो तिथलीही भरती केलेली नाही. त्याच्यासाठी उपोषणासाठी बसलेले आहेत. शासनाला आम्ही असं एक विनंती करतो की आदिवासींचं एक वेगळं बजेट आहे, शिक्षण क्षेत्रामधलं असणारं बजेट आहे, इतर क्षेत्रामधलं आहे. त्याच्यामुळे शासनाला कुठलीही अडचण जाऊ नये यांची मागणी त्या ठिकाणी मान्य करायला. तेव्हा शासनाने विनंती करतो आम्ही की त्यांनी ताबडतोब या मागणीवरती त्यांनी विचार करून पेशा भरती त्यांनी सुरुवात करावी आणि त्याच्याचबरोबर विद्यार्थ्यांचे असणारे जे प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांचे प्रश्नसुद्धा सोडवायला त्यांनी सुरुवात करावी असं आवाहन आम्ही शासनाला करतो. आम्ही उपोषणाला बसलो पुऱ्या महाराष्ट्राच्या त्याच्या मालकांनी सांगितलं म्हटलं की पळायचं स्वतःच्या डोक्यात साहेब उचलले जातं. आता आपण करून अण्णा यांना पुढे जाऊ दे नाही तर बसून आम्ही असं लढा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढायच्या असा निर्णय आहे. पिटिशन दाखल झाली आहे. पिटिशनच्या आधी राहून म्हटलं तुम्ही यांना अपॉइंटमेंट देऊन टाकणार बाहेरच्या ठिकाणी केलेले आहे की कोर्टाच्या निर्णयाच्या आधी राहून आम्ही तुम्हाला सगळा अपॉइंटमेंट ऑर्डर देतो. या मुलांना नाही दिली. जेवढे आदिवासी मुलं होते तेवढे तसे आणि जे बाकीचे होते ते त्यांना ऑर्डर देऊन मोकळे झाले.